नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आर.टी लॉटरीचे मूलभूत नियम काय आहे. म्हणजे आर.टी लॉटरीचे कोर लॉजिक काय आहे. तर मित्रांनो, आपण आज इथे बघणार आहोत. तर आर.टी.मध्ये कोणाकोणाला प्रथम प्राधान्य दिले जाते आणि बाकीचे इतर गोष्टी. आर.टी लॉटरी ही मित्रांनो ही एक संगणकीकृत रँडम सिलेक्शन प्रक्रिया आहे. शाळांमध्ये जर 25% जागांपेक्षा अर्जाची संख्या जास्त असल्यास 1 किलोमीटर अंतरावरील रहिवाशांना प्रथम प्राधान्य देऊन चिठ्ठ्याच्या साह्याने ही बाउल मेथड पद्धतीने ही निवड केली जाते. 1 किलोमीटरमधील जागा भरल्यावरच 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. तर बरेचसे कमेंट येत आहेत की सर आमचे 200 मीटर अंतर आहे, 250 मीटर अंतर आहे, आमच्यापेक्षा जास्त अंतर असलेल्यांचा नंबर लागला, आमचा नंबर लागला नाही, काहीतरी याच्यामध्ये घोळ होत आहे. तर पालक मित्रांनो, यामध्ये घोळ काहीही नाही आहे. तर आर.टी.चे मूलभूत लॉजिक आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आर.टी लॉटरी कशी काढली जाते. क्षमतेपेक्षा जास्त अर्ज असल्यास आर.टी.ची लॉटरी फक्त अशा ठिकाणी काढली जाते की ज्या शाळेमध्ये 25% आर.टी आरक्षित जागापेक्षा जास्त जागा असल्यास ही लॉटरी काढली जाते. दुसरं असं आहे की सर्व पसंती विचार. एखाद्या शाळेमध्ये एखाद्या पालकाचा जर नंबर लागला आणि दुसऱ्या शाळेमध्ये पण लागला तर त्याचे दुसऱ्या शाळेमधून नाव कमी केले जात नाही, तर दुसरी शाळा दुसऱ्या पालकाला वेटिंगमध्ये दिली जाते. 1 किलोमीटर अंतरावरील यांना प्रथम प्राधान्य दिले जाते आणि मग नंतर 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील पालकांचा विचार होतो. तर 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील पालकांचा विचार 1 किलोमीटर अंतर झाल्यानंतर होतो. 1 किलोमीटर प्रवेश पूर्ण झाल्यावरच राहिलेल्या जागांसाठी हा विचार केला जातो. तर आपण अगदी क्रम म्हणजे प्राधान्य कोणाला दिले जाते, पहिला कोणाला आहे. तर इथे हा कोर लॉजिक आहे की बरेचसे पालक कमेंट करत आहेत की आमचं अगदी अंतर कमी असून आम्हाला सीट मिळाली नाही, पण जास्त अंतर असलेल्याला सीट मिळाली. तर इथे आपण बघूया लॉटरीमध्ये. आता मी तुम्हाला जो क्रम सांगतोय त्या क्रमनुसार तुम्हाला लॉटरी लागलेली असते. तर बघूया, याच्यामध्ये सर्वात प्रथम प्राधान्य दिले जाते ते दिव्यांग मुले. तर दिव्यांगांना इथे 4% आरक्षण आहे. दिव्यांग CWSN दिव्यांगांना इथे 4% आरक्षण आहे. याच्या खालोखाल आपण बघू शकाल तर अनाथ मुले ऑर्फॅनांना पण सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. आणखी पुढची गोष्ट म्हणजे एकट्या पालकांची मुले, सिंगल पेरेंट. जर एखाद्या पाल्याला सिंगल पेरेंट असतील म्हणजे आई असेल वडील नसतील, वडील असेल आई नसेल, अशांना हा 2 नंबरने प्राधान्य दिले जाते. शिवाय भावंड शाळेत म्हणजे काय, जर एखाद्या पालकाचा मुलगी त्या शाळेमध्ये असेल आणि जर त्याचा भाऊ असेल तर थोड्या केसमध्ये अशा पण पाल्यांना तिथे प्राधान्य दिले जाते. म्हणजे दोघे भावंडे, एक भावंड शाळेमध्ये आहे आणि एक भावंड अप्लाय करत आहे, तर अशांना सुद्धा हा क्रम लागू शकतो. पण ही रेअर केस आहे. पुढची श्रेणी आहे की सामान्य श्रेणी. तर या श्रेणीमध्ये बरेचसे पालक बसतात. 5वी ही श्रेणी म्हणजे सामान्य श्रेणी, याला जनरल आर.टी कॅटेगरी म्हणतात. या कॅटेगरीमध्ये EWS, SC, ST, OBC सर्वसामान्य अर्जदार, इथे सर्वसामान्य अर्जदार सर्व असतात. म्हणजे आता मी तुम्हाला जे सांगितले वरील 4 क्रम संपल्यानंतर ज्या उरलेल्या जागा असतात त्या ह्या जनरल आर.टी कॅटेगरी म्हणजे EWS, SC, ST, OBC या सर्व लोकांमध्ये वाटल्या जातात. म्हणून बऱ्याचशा केसमध्ये पालकांना शाळेच्या जवळ असून पण सीट मिळालेली नाही, हे पालकांनी समजावून घेणे गरजेचे आहे. तर आपण बघू शकाल की समजा एखाद्या शाळेमध्ये 10 सीट असतील आणि 100 अर्ज आले असतील,
समजा एखाद्या शाळेमध्ये 10 सीट आहेत आणि 100 अर्ज आले आहेत, तर प्राधान्यक्रम कसा लावतात? तर 2 अनाथ मुलांना जागा मिळतील, 3 सिंगल पेरेंटना मिळतील. त्यांना प्रथम 5 जागा दिल्या जातील आणि उरलेल्या जागा ह्या बाकीच्या ह्या जनरल कॅटेगरीमध्ये म्हणजे EWS, SC, ST, OBC वाहनामध्ये वाटल्या जातील. 5 जागांसाठी उर्वरित 95 विद्यार्थ्यांमध्ये संगणकीकृत लॉटरी काढली जाते. 5 भाग्यवान निवडले जातील आणि उर्वरित 90 विद्यार्थी प्रतिष्ठा यादीमध्ये राहतील. तर ही याची कोर लॉजिक आहे. म्हणून बऱ्याचशा पालकांना अगदी शाळेच्या जवळ असून सुद्धा सीट मिळाली नाही. आणि हा असा नियम आहे की सर्वप्रथम जागा ह्या दिव्यांग, अनाथ, सिंगल पेरेंट, सिबलिंग, ऑर्फॅन अशा विद्यार्थ्यांना वाटल्या जातात आणि उरलेल्या जागांमध्ये EWS, SC, ST, OBC म्हणजे जनरल सामान्य कॅटेगरीचे विद्यार्थी. हेच कारण असू शकेल. मला वाटतं की बऱ्याचशा पालकांचा प्रश्न होता की मी सर कॉलेजच्या शाळेच्या जवळ राहतो तरीसुद्धा मला सीट मिळाली नाही. तर हे एक आपणास RT लॉजिक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न होता. तर हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.